नरेंद्र मोदींचं खरं पंतप्रधान पद हे 2014 ते 2019 लोकांनी निवडून इलेक्टेड, आणि त्यानंतरचं प्रत्येक निवडणूक ही चोरलेली निवडणुकीने झालेले ते प्रधानमंत्री. 2014ला त्यांना लोकांनी निवडून दिले एका मोठ्या अपेक्षा, ते 2019 पर्यंत ते इलेक्टेड प्राईम मिनिस्टर होते. आणि त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला जनतेनं पराभूत केलेला असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, पैशाचा वापर, ईडी या माध्यमातून ते निवडून आले. 2019 आणि 2024 निवडून आले नसते तर मागची निवडणूक 2024ची ते निवडून आलेलेच नाही, त्यांना बहुमतच नाहीये. त्यांना बहुमत नाही आणि ज्या जागा त्यांनी जिंकल्या या चोऱ्या माऱ्या लांड्या लवाड्या करून जिंकल्या. ते कुठे इलेक्टेड प्राईम मिनिस्टर आहे? मोदी हे फक्त 2014 ते 2019 याच काळामध्ये इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. त्यानंतर त्यांनी निवडणूक यंत्रणेमध्ये, प्रशासनामध्ये घोटाळे करून निवडणुका त्यांनी चोरल्या किंवा ताब्यात घेतल्या. काँग्रेसबद्दल तुम्ही काल जो मुद्दा उपस्थित केला की एका झेंड्याखाली इतर पक्षांनी आलं पाहिजे, माहिती मिळते नॅशनल चॅनल्सकडनं. त्यांचं असं म्हणणं आहे की सोनिया गांधींनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे. नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे. याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या दृष्टिकोनात पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल. एनसीपी सुद्धा काँग्रेस सोबत जाईल. माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या विचारधारेतून ते पक्ष बाहेर पडले काही कारणानं. आज ते काँग्रेसवर काम करतातच आहेत, सरकारमध्ये असतात, अनेक प्रवाहांमध्ये एकत्र आहेत. तर हा विचार जर एकत्र आला सगळा, तर नरेंद्र मोदी यांनी जो देशावर भ्रष्ट कारभार लादलेला आहे कपट आणि कारस्थानाच्या माध्यमातून, त्याला एक फार मोठं आव्हान उभं करता येईल. ट्रम्प देखील वाहवा करतात मोदींची. ते म्हणतात की महान पंतप्रधान आहेत मोदी, महान पंतप्रधान आहेत असं ट्रम्प म्हणतात. आम्ही ऐकलं नाही, आम्ही असं ऐकलं नाही. ट्रम्प कोणाची वाहवा करतात, कधी वाहवा करतात आणि 2 दिवसांनी ते वेगळी भूमिका घेतात. भारताविषयी त्यांनी काय काय म्हटलं सगळ्यांना माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये कालच ओमानमध्ये भारतीय जहाजावरती हल्ले झाले अमेरिकेकडून. आमचे 2 जवान ठार झाले, 2 लोक ठार झाले. आमचे तेल टँकर उडवले. ही वाहवा आहे का? आणि त्या संदर्भात नरेंद्र मोदींनी, प्रधानमंत्र्यांनी एक चकार शब्द काढलेला नाही. कुठल्या तरी एका अधिकाऱ्याला म्हणे बोलवला अमेरिकेच्या आणि निषेध व्यक्त केला. आमच्यावरती हल्ला केला, आमच्या जहाजावर आमचे 2 लोक ठार मारले अमेरिकेने आणि निषेध कसला व्यक्त करताय? हा, 2014 साली खऱ्या अर्थाने देश दुःचक्रातून बाहेर पडला असं मोदींचं म्हणणं आहे. त्याच्या अगोदर काँग्रेसने वाटोळं केलं होतं. 2014 पासून हा देश खऱ्या अर्थानं दुष्टचक्रात सापडला. 2014 पासून सुरू झालेलं दुष्टचक्र आतापर्यंत सुरू आहे आणि या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी देशाला आणखीन एक स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल आणि त्यासाठी आमची तयारी आणि जुळवाजुळव सुरू आहे. देशाला एक नवा लढा उभा करावा लागेल या दुष्टचक्रातून. जे दुष्टचक्र ब्रिटिशांचं होतं, जे दुष्टचक्र मोगलांचं होतं, त्याच पद्धतीनं दिल्लीमध्ये नव्या घाशीराम कोतवालांचं राज्य सुरू आहे आणि घाशीराम कोतवाल देशाला लुटत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन ही लढाई लढावी लागेल. मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली आणि अख्खी भ्रष्ट कपटी कारस्थानी काँग्रेस, ज्याला असं ते म्हणतात, की अख्खी काँग्रेस त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतली. बोलिये.
हो गया। सर आपने कहा 2014 से 19 तक ही प्राइम मिनिस्टर इलेक्टेड थे मोदी जी, उसके बाद वो चीफ हो गया है, क्यों ऐसे? देखो, नरेंद्र